एकदा रंगभूमीशी नाळ जोडली गेली की ती शेवटपर्यंत तुटत नाही असं म्हणतात. असंच काहीसं मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत घडलंय. तब्बल 21 वर्षांनी ते भूमिका या नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. यानिमित्त त्यांनी ओन्ली मानिनीसोबत संवाद साधला. चला तर पाहूया ते काय म्हणालेत. 21 वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा गॅप झाला. खरं तर तुमचं शेवटचं नाटक 2004 साली आलं. त्यानंतर हा एवढा मोठा गॅप का सर? खरं तर माझ्या वेळेअभावीच मला करता नाही आलं, कारण काम खूप होतं आणि ते करण्यामध्ये आणि नाटकामध्ये नुसताच तालमीचा वेळ अशी गोष्ट नाही आहे. प्रयोगांसाठी सुद्धा वेळ काढणं हे महत्त्वाचं असतं, कारण आपल्याबरोबर 25-30 मंडळी नाटकाशी संबंधित जोडली गेलेली असतात आणि त्यांच्या वेळेचीही आपल्याला कदर करावी लागते. तर त्यामुळे इतकी मोठी कमिटमेंट मला करता येईल का असं हे ठरवण्यातच इतकी वर्ष गेली खरं तर. पण मला अशी इच्छा होती की मला नवीन नाटक करायचं आहे. मला पुनरुज्जीवित नाटकात काम करायची इच्छा नव्हती. म्हणजे इच्छा होती, पण नवीन लेखकाचं, नवीन सामाजिक वास्तव सांगणारं आजचं नाटक, ह्या सगळ्या माझ्या इच्छा करते या नाटकात पूर्ण झाल्या. या नाटकामध्ये तुमची जी भूमिका आहे सर, त्या भूमिकेला तुम्ही स्वतःशी रिलेट करता? हो, म्हणूनच तर केली ती नटाची भूमिका आणि मी स्वतःशी रिलेट करतो. तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये म्हणजे असे काही प्रसंग आहेत जे तुम्हाला कनेक्ट करतात या नाटकाशी? हो, असे अनेक प्रसंग आहेत, पण आता त्यासाठी मला नाटकाची गोष्ट सांगावी लागते, ती मी नाही सांगणार आहे. सर, तुम्ही विविध माध्यमांमध्ये काम केलंय. खरं तर सिनेमा झाला, नाटक झालं, नाटक झाल्या. तुम्ही या सर्व माध्यमांपैकी तुमचं आवडतं माध्यम कोणतं? नाही, नाटक हेच सगळ्यात आवडतं माध्यम. याचं कारण ते नटाचं माध्यम आहे. म्हणजे टेलिव्हिजन हे नेहमीच लेखकाचं माध्यम राहिलं आहे, सिनेमा हा नेहमी दिग्दर्शकाचं माध्यम राहिलं आहे. पण नटाला स्वतःला पारखून बघायचं असेल तर रंगभूमीशिवाय दुसरा पर्याय नाही. या नाटकाच्या निमित्ताने सर तुम्ही जेन झी बरोबर काम करत होता. हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? नाही, आमच्या नाटकामध्ये माझ्या मामाची भूमिका अतुल महाजन करतात, माझ्या मुलीची भूमिका जाई खांडेकर करते, किंवा माझ्या बायकोची भूमिका समिधा करते. तर काही फक्त जेन झी असं नाही, तर त्याच्या आधीची सुद्धा मिलेनियल्स सुद्धा आहेत आणि त्याच्या आधीचेही लोक आहेत नाटकामध्ये. पण हे खरं आहे की एका कुटुंबामध्ये आपण प्रत्येक वयाच्या माणसाशी वेगळं वेगळं वागतो, किंवा प्रत्येकाशी आपलं एक कनेक्शन असतं. तर त्या अनुषंगानं ही 6 पात्र पूर्णपणे वेगळी आहेत, पण एकत्र जोडली गेली आहेत. या नाटकाच्या निमित्ताने तुम्ही प्रेक्षकांना काय सांगता? मी हेच सांगेन की मराठी प्रेक्षक हा नेहमीच सजग आणि अभ्यासू राहिला आहे, आणि त्यांची मनोरंजनाची किंवा त्यांना अंतर्मुख होण्यासाठी म्हणून नव्या नाटकाचा प्रयत्न आहे. प्रेक्षक आमच्याही नाटकाला पाठिंबा देतील. येत्या 28 मार्च 2025 रोजी या नाटकाचा शुभारंभ प्रयोग सादर होणार आहे आणि सचिन खेडेकर यांचे चाहते भूमिका या नाटकासाठी आतुर झालेत. तुम्ही या नाटकाबाबत उत्सुक असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा.